दरम्यान सैफच्या घरातील केअरटेकरची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली। यावेळी केअरटेकरनं पोलिसांनी हल्ल्याच्या रात्री नेमकं काय घडलं याचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला। पाहूया। केअरटेकरनं पोलिसांना काय सांगितलं? मी सैफ अली खान यांचा लहान मुलगा जय याची देखभाल करते। सैफ अली खान 12व्या मजल्यावर राहतात। 15 जानेवारी रात्री 11 वाजता मी जयला झोपवलं, त्यानंतर मी झोपण्यासाठी गेले। रात्री 2 वाजता काही आवाज आला, त्यामुळे मी झोपेतून जागी झाली। त्यावेळी बाथरूमचा दरवाजा उघडा होता आणि लाईट चालू होता। मला वाटलं करीना मॅडम मुलाला भेटण्यासाठी आली असेल, त्यामुळे मी झोपून गेले। त्यानंतर काहीतरी गोंधळ होत असल्याचं मला वाटलं। एक बाथरूममध्ये मी पाहिल्यानंतर एक व्यक्ती दिसली। तो बाहेर आला आणि जयकडे जाऊ लागला। मी पळून जयकडे गेले। त्यावेळी त्याने आवाज करू नको असं बजावलं। त्यावेळी काही लोक झोपेतून जागे झाले, त्यांनाही त्याने आवाज करू नका म्हणून सांगितलं। मी त्यावेळी जहांगीरला उठवण्यासाठी गेले। त्यावेळी तो व्यक्ती एक हॅक्सा ब्लेड घेऊन माझ्याकडे धावत आला। त्याने ब्लेडनं माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। माझ्या बोटावर ते ब्लेड लागलं। मी त्याला विचारलं काय हवंय? त्याने पैसे सांगितले। मी विचारले किती हवे? तर त्याने 1 कोटी रुपये रक्कम सांगितली। मग संधी साधत ओरडत आम्ही खोलीच्या बाहेर आलो। त्यावेळी सैफ आणि करीना मॅडम धावत आले। सैफ यांनी विचारले तो कोण आहे? त्याला काय हवंय? त्यावेळी त्या व्यक्तीने लाकडी वस्तू आणि हॅक्सा ब्लेडने सैफ यांच्यावर हल्ला केला। आम्ही सर्व खोलीतून पळालो आणि दार बंद केलं। आमचा आवाज ऐकून रमेश, हरी, रामू पासवान सगळे आले। सैफ यांच्या मानेच्या मागच्या बाजूला, उजव्या खांद्याजवळ, पाठीच्या डाव्या बाजूला आणि डाव्या हाताचं मनगट आणि कोपराजवळ दुखापत होती। हल्ला करणारा व्यक्ती अनोळखी होता। त्याचं वय अंदाजे 35 ते 40 वर्ष असेल। जखमी सैफ अली खान यांना रिक्षातून रुग्णालयामध्ये आणण्यात आलं।